दोन्ही साईडनं झाड आणि मधनं रोड, मिरज म्हैसाळ रोड, विशेष शेवट. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तरी हा पण प्लॅन मोस्टली कॅन्सल झाल्यासारखाच होता. 3-4 वेळा इकडे इकडे दादा म्हणाला माझ्या पोटात दुकान ढकलून ठेवतो. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि माझे मित्र आम्ही चाललोय खिद्रापूरला. तर असा हा प्लॅन खूप दिवसापासून पेंडिंग होता. आज कुठं तर तो एक्झिक्यूट होणार आहे. तरी हा पण प्लॅन मोस्टली कॅन्सल झाल्यासारखाच होता, पण रात्री अचानक आणि परत ठरले आमचं. आणि सकाळच्या वाजल्या 10:11 आणि आम्हाला निघायचं होतं सकाळी 7 वाजता. लिटरली 3 तास लेट आहे मी. आता विक्याकडे जाऊया पहिला. विक्या तर शिव्याच देणार आहे. त्याला सांगितलेलं मी 7 वाजता म्हणजे येतो म्हणून. भाऊ आपलं उठून आवरून बसला वाटतं. चला जाऊया, अजून फ्युलअप करायला पाहिजे. आता स्टार्टिंगला आपण पहिला जाऊया विकेंडच्या घरी, मग त्यानंतर जाऊया आर्याकडे आणि पत्याकडे. आर्यंत आणि प्रथमेश चाल. गाडी काय पुजाला गाडी उतरल्या अरे का ढकलून चालू करायचं. अरे गेली की मी आणि दादा 3-4 वेळा इकडे इकडे दादा म्हणाला माझ्या पोटात दुकान ढकलून म्हणाला. तर आर्यनची GT 650 आणि GT 650ची बॅटरी उतरल्या. तर चला निघूया आपण आता. पहिला फ्युलअप करूया. ए पेट्रोल होय ए पेट्रोल टाकणार ना पद्या काय? आम्ही टाकतो पेट्रोल. तर पुढे जाऊन आपण पेट्रोल टाकूया. आर्या गावला आर्या. A few inches later. तर पहिला स्टॉप आपला नाश्त्याचा झालाय. म्हैसाळपासून आपण 3 किलोमीटर पुढे आलोय आणि नाश्त्याचा स्टॉप घेतला आपण पहिला. आर्यन गोप्रो सोबत खेळालाय. तर नाश्ता दिन झालाय आपला आणि आपले गिअर सगळे आर्यंत ट्राय करायला आहे. फुल सेटअप आता आर्यंतकडे आहे. माझी बाईक पण आर्यंतकडे आहे. आणि एक्सचेंज झालोय. पत्या आणि आर्या माझ्या बाईकवर आहेत आणि मी आणि विक्या पत्याच्या बुलेटवर. आपण सगळ्यात आधी आत्ता आलोय श्री क्षेत्र दत्त मंदिर नरसोबावाडीला. बरोबर आहे ना? विकास नियास म्हटला विषय संपला इथे. तर कुठं तर सगळं आपलं सामान ठेवूया. मला वाटतं तुला वाचायला येते वाटतं. होय होय वाचूनच सांगितलं रे. कुठं तर आपण सगळं ठेवूया सामान आणि दर्शन घेऊया. मंदिराचं दर्शन आपण घेऊन झाले आणि आता आपण निघणार कोपेश्वर मंदिरला. आणि आर्यनला जॅकेटचं चेन बसून झाल्या. हा आर्यन सगळं घालून मग ग्लव्स घाला अरे कधी पण लक्षात नाही रे. उतर दे तसं बसून बसत नाही. 2000 years later.
कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर या गावी कृष्णा नदी काठी वसलेलं हे मंदिर आहे. तर हे मंदिराचं मुख्य द्वार आहे आणि या मुख्य द्वारातून आत गेल्यावर मंदिराची सुंदर अशी कलाकृती तुम्हाला बघायला मिळेल. हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात कोरले गेलेलं आहे. मंदिरात सर्वप्रथम आपण ज्या भागात येतो त्याला स्वर्ग मंडप असे म्हणतात. हा स्वर्ग मंडप 48 खांबावर उभारलेला आहे. आणि हे मंदिर जवळजवळ 1200 वर्षापूर्वी बांधले गेलेलं आहे. आर्या बस की आर्याला म्हणाले त्या गाडीत बसा करा, आर्याला बसायला तयार नाही. अरे पैसे मी देतो, आर्या बस की. बस की पत्या तू बसूच काय तू बस की. पैसे तू मायना लागलाय. पळवू नको रे, नुसतं आम्ही ढकलता येतो. बसायला येत नाही. तर दर्शन तर आपलं घेऊन झाले आणि त्याचे बुलेट आपण घेतलंय. स्टार्टर लागला नाही घ्यायचं, लागला की. तर जाऊया आपण. एकदा बाहेरनं पाया पडू. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर बुलेट खूप दिवसानं चालवले मी, बघूया जरा. ठीक आहे, चलो गाईज. बुलेट कधी तर चालवायला भारी वाटत्या. नारळ झाड बघा काहीच. अरद आहे इथे. विषय सगळं जुगाडवर चालतात. कसा आहे हो म्हणी शेक खोल. बुलेट चालवायची मजा एक वेगळीच आहे, काय का असतं तर. ऑफरोडिंग पॅच जोरात यालाय, ब्रेक मारलाय, निघत नाही गाडी. बेरा अरे काय करत आहे सांग, संपला विषय. वेल डन. तर नरसोबाच्या वाडीपाशी आपण आलोय आणि पत्या घेणार आहे बासुंदी, बरोबर ना? कुठं जायचं? ठीक आहे, ते बासुंदी आहे ना पत्याला.
आजच्या दिवसातलं दुसऱ्यांदा आपण आलोय नरसोबाच्या वाटला. आगेचे डावीकडे काय A few inches later. रबडी नव्हती, बासुंदी होती. ह्यात बोल. क्या रबडी कशी होती भावा? काय नव्हती. एका म्हणते रबडी नव्हती, बासुंदी होती. रबडी काय एवढी खास नव्हती ना पत्या? कुठल्या ठिकाणी आणलास पत्या? अरे सगळं चांगलं मिळालं पाहिजे. अरे अशा ठिकाणी यायचं. सीताफळ रबडी नव्हती, सीताफळ बासुंदी. सीताफळ बासुंदी होती. अरे होय की अरे यार सीताफळ बासुंदी होती. आणि आता आपण जाणार आहे डायरेक्ट घरला. चलो ऊन लय आहे. स्टँड काढ म्हणा. गाडी बंद पडायला गेअर टाकल्यावर. तर आजचे दोन्ही स्पॉट आपले एक नंबर झाल्यात. दोन्हीकडे दर्शन पण व्यवस्थित मिळाले. तर आता निट्टूगोल जाऊया म्हैसाळा. वरून गणेशवाडी मार्गे आलेलो, पण आता जाताना मिरज मार्गे चाललोय. आणि प्रथमेश काय घुसतो काय कळलं ना मला गाडी त्या. बरोबर रेस करू इच्छित आहे. मला माहित आहे ह्याच्यापेक्षा ती गाडी जोरात चालते, पण शेवटी रायडर स्किल्स पण मॅटर करतात. आणि परफेक्टली विन आहे. परफेक्ट विन. हे परफेक्ट विन आहे म्हणलं. आता काहीतरी झालं तरी प्रथमेशला आपण गावत नसतो अजिबात. अरे व्ह्यू बघा. व्ह्यू दोन्ही साईडनं झाडं आणि मधनं रोड. मिरज म्हैसाळ रोड विशेष शेवट. खोळ्या नाहीतर काय. आणि प्रथमेश अनेकदा पुढे जात असताना आणि प्रथमेशला अनेकदा पाठीमाग करत असताना टोटल 3 वेळा हरवले प्रथमेशला. आणि प्रथमेशला 3 वेळा हरवले आपण. चला रे काय म्हणला? जाऊ का आपण जीटी चालू करूया. फोन करतो आता तुला. काय म्हणला? चले विक्या जाऊ काय? तू नाही म्हणल्यावर मी थांबणार नाही भावा. भेटू परत आणि कुठं तर. आता पुढचं नियोजन लावूया परत कतर. चला जाऊ काय? आता आपण जाऊया आर्यनची GT 650 चालू करायला. आर्याची गाडी का चालू आहे ना म्हणा. तर गाडी चालू करून बघा आर्याची काय विषय बघू.
पत्या जाऊ काय संध्याकाळी येतो जाताना. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा इंस्टाग्रामला जाऊन पण नक्की फॉलो करा. चलो बाय बाय.